सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनस्सैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. सद्गुरुनाथ महाराज की जय. हो, आवाज वाढवला, भरपूर वाढवला. खरंय, एकदम छान आणि क्लिअर येत आहे. आवाज पण स्पष्ट आहे. आवाज कमी केला होता काल ऐकण्याकरता, ते तसंच राहिलं गीता म्हणत असताना. आता आवाज वाढवलाय. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनस्सैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवत गीतेतल्या 6व्या अध्यायातला 23 आणि 24 नंबरचा श्लोक आपण आज बघतो आहे. तो बघत असताना आपण काल थोडासा काय बघितलं होतं याचा थोडासा एक गोश्वारा बघूया. आणि त्या गोश्वाऱ्यामध्ये सांगितलं जातं की आत्यंतिक सुख कशाला म्हणतात, सर्वश्रेष्ठ सुख कशाला म्हणतात, तृप्त होणं म्हणजे काय, कशाला तृप्त होणं म्हणतात. तृप्त होणं या शब्दाचा अर्थ लौकिक तृप्ती असा नाही आहे, अलौकिक तृप्ती असा आहे. आणि अलौकिक शब्दाचा अर्थ असा होतो की विषयाला धरून केलेली तृप्ती नव्हे, विषय निरपेक्ष तृप्ती, याला अलौकिक तृप्ती असं म्हणतात. म्हणजे विषय निरपेक्ष तृप्ती हा एक भाग आणि स्वर्ग इत्यादी परलोकातलं सुख नको ही पण एक अलौकिक तृप्ती आहे. इहलोक आणि परलोक या दोनही सुखापासून किंवा सुखवस्तूंपासून किंवा विषयांपासून मी दूर असून सुद्धा माझी सुखाची व्याप्ती कमी झालेली नाही, याला आत्यंतिक सुख असं म्हणतात. गंमत आहे, भगवंत सांगतात, समर्थ सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधोनी पाहे. सर्व सुख ज्याला म्हणतात ते आत्यंतिक सुख आहे. सर्व सुख ज्याला म्हणतात ते विषय निरपेक्ष सुख आहे.
पण हे पहिल्यांदा बुद्धीनी समजून घ्यायला पाहिजे. बुद्धीनी याचं आकलन होण्याची गरज आहे. सुखम आत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्य, हे बुद्धीनी पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे. होतं कसं की ब्रह्मस्वरूप बुद्धीच्या पलीकडे आहे, तर मग आता इथे बुद्धीची शरणागती, पहिल्यांदा ते स्वरूप समजावून घेण्याचा, त्या स्वरूपाचा गोषवारा, त्या स्वरूपासंबंधीचा अंदाज, त्या स्वरूपाच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घेतल्या. साधी एक नवीन माईक सिस्टीम लावली आहे, आज ती सुरू केली आहे. ही सुरू करत असताना त्याच्याबद्दलच्या सगळे बारकावे जाणून घेण्याची गरज, आणि हे सगळे समजून घेतल्यानंतरही आवाज मोठा करण्याची जी होती तेवढी एक बटन राहून गेली, तेवढी एक बटन बाकी राहून गेली. एकदा सगळ्या गोष्टींचं आकलन झालं की त्यानंतर मग त्या माईक सिस्टीमचा विचार करायचा नाहीये, त्याचं फंक्शनिंग झालंयच. तसं एकदा ब्रह्मस्वरूपासंबंधी सगळीकडून काय करून घेतलं पाहिजे, मला आकलन करून घेतलं पाहिजे, आणि स्वरूपाचा गोश्वारा मला कळून घेतला. गजानन खंडेश्वर म्यूट करा प्लीज. ब्रह्मस्वरूपाचा गोश्वारा लक्षात आला पाहिजे, ब्रह्मस्वरूपाचा अंदाज मला आला पाहिजे, ब्रह्मस्वरूपाबद्दल मला समजून घेता आला पाहिजे की नेमकं ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे काय आणि आत्यंतिक सुख आहे म्हणजे काय. एकदा आत्यंतिक सुख कळलं की मग आदी आणि अंत असणार वस्तूतल्या सुखामध्ये तो माणूस रममाण होत नाही. म्हणून पहिले बुद्धिग्राही, पहिले बुद्धीने जाणून घेतलं पाहिजे आत्मा कसा आहे. तो सच्चित आनंद स्वरूप आहे. आत्मा कसा नाही, आत्मा म्हणजे मन नाही, बुद्धी नाही, अहंकार, प्राण नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर मग चिदानंद रूप शिव हो, मग मी निर्विकल्प आहे, मग मी निरवधी आहे, मग मी अमन आहे, अप्राण आहे, अव्याजीव आहे, अनेत्र आहे. वाणीने त्याचं वर्णन होऊ शकत नाही, आणि म्हणून तो वाणीच्या सुद्धा पलीकडे आहे. असा आत्मा मी आहे हे पहिल्यांदा बुद्धीने जाणून घेण्याची गरज आहे. कोणी जर म्हणत असेल की मला हे बुद्धीने जाणण्याची गरज नाही, तर त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. पहिल्यांदा परोक्ष ज्ञानाची अत्यंत गरज आहे, आणि परोक्ष ज्ञान हे बुद्धिग्राह्य आहे, आणि अपरोक्ष ज्ञान अतिइंद्रिय आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहे. एकदा अपरोक्ष ज्ञान दृढ स्वरूपाचं झालं की मग तो स्वस्वरूपापासून जरा सुद्धा विचलित होत नाही, थोडासा सुद्धा विचलित होत नाही. आणि स्वस्वरूपापासून अविचल राहण्याची जी स्थिती, याला अभ्यास असं म्हणतात. ही स्थिती यायला हवी आहे, तोपर्यंत अभ्यासाची गरज आहे. आणि म्हणून पुढच्या श्लोकात एक फार सुंदर शब्द आहे, यस्मिन स्थितो न दुःखे गुरुनापी विचाल्यते. गुरुणा शब्दाचा अर्थ अति दारुण असा, न दुःखेन गुरुणापी विचाल्यते. अत्यंत दारुण दुःख, अतिशय वाईट परिस्थिती आली, पण तो विचलित होत नाही, लक्षात ठेवा. एका मातेचं उदाहरण सांगतो.
आश्चर्य वाटेल तुम्हाला. गरीब घर होतं. घरामध्ये खूपशी बसण्याची व्यवस्था नव्हती. छोटस अंथरूण होतं. त्याला त्याच्यावर काही घोंगडे अंथरले होते आणि तिथे लहान मुलाला झोपवलं. आणि ती आई घागर घेऊन नदीवर पाणी आणायला गेली. तेवढ्या वेळात घरी कोणीतरी आलं. आलेल्या व्यक्तीला पुरेसा स्पष्ट प्रकाश नसल्यामुळे घरात पाहिजे तेवढं स्पष्ट दिसलं नाही. आवाज दिला आणि तो त्या पलंगावर बसला. त्या पलंगावर कापडामध्ये गुंडाळलेलं लहानसं मूल. तो त्या पलंगावर बसला. मूल गुदमरून मेलं. इतकं लहान होतं की त्या मुलाचा आवाज सुद्धा आला नाही. थोड्या वेळात घागर भरून नदीवरून माऊली आली. बघते ते आलेला पाहुणा पलंगावर बसला आहे आणि मुलाची चुळबुळ थांबलेली आहे. माऊलीला पाहून पाहुणा उभा झाला, बोलला. त्यांच्याशी 5-10 मिनिटं बोलणं झाल्यानंतर पाहुणा निघून गेला. पण आईने एक शब्दाचा उच्चार केला नाही पाहुण्यांजवळ. फडक्यात गुंडाळलेलं मूल पाहिलं, ते गुदमरून मेलं होतं. पण त्या पाहुण्याला असं सांगितलं नाही की तुमच्यामुळे माझं बाळ मेलं. पाहुणा निघून गेला. पण आपली अविचल स्थिती तिने मोडू दिली नाही. केवढ्या पराकोटीची तितिक्षा आहे याचा विचार करा. आम्ही थोड्याशाही दुःखाच्या प्रसंगांना विचलित होतो. स्वतःच्या बुद्धीचा वापर केल्यानंतर ती बुद्धी श्री गुरूंना समर्पित करणे अशी ज्या ठिकाणी शक्य होते त्या ठिकाणी ती विचलितता येतच नाही. जराही अंतःकरण विचलित होत. ब्रह्मचैतन्यांना तुकामाईनी लहान मुलं गड्डा करून त्यात गाडून ठेवायला आणि त्याच्यावर बसून ध्यान करायला सांगितलं, तरीही ब्रह्मचैतन्यांचं ध्यान झालं. आमचा विचार करा त्या ठिकाणी एवढी प्रचंड विचलितता निर्माण झाली असती म्हणजे काय पराकोटीची अवस्था ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची अनुग्रहाच्या आधी होती. अनुग्रहापूर्वी म्हणजे मग काय राहिलं होतं, कानावचनाची अभेट. फार थोडे लोक असतात. वस्तू होऊन उठी कहून ऐकुतो. गुरूंनी उपदेश केला आणि शिष्य गुरुरूप झाला, बस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची अवस्था अशी होती. ज्ञानदेवांची अवस्था अशी. निवृत्तीनाथांना अनुग्रह होता क्षणीच श्री गुरु तत्वाशी ऐक्य पावता आलं. निवृत्तीनाथांची अवस्था अशी. आम्ही काय करतो याचा विचार करा. आम्ही किती विचलित असतो याचा विचार करा. आणि ही जी विचलितता आहे ही माझ्या जीवनात येता कामा नये या दृष्टीने मला जाग असलं पाहिजे. या दृष्टीने सदैव मी तत्पर असलो पाहिजे. कोणाचंही जीवन असू द्या,
त्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आल्याशिवाय राहत नाही. कोणतीही व्यक्ती असो, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि माता सीतेचं उदाहरण सुद्धा घेऊ शकतो. प्रत्यक्ष भगवंताचं उदाहरण राधेचं उदाहरण घेऊ शकतो. प्रत्यक्ष माऊली यशोदेचं उदाहरण, अनेक संतांचे उदाहरण घेऊ शकतो. त्यांच्या अंतःकरणात विचलित होण्याचे कितीतरी प्रसंग आलेले. केवढ्या यातना तुकारामांनी सहन केलेल्या, किती त्रास माऊलीला झालेला आहे, पण त्यांची विचलितता झाली नाही. त्या मानाने आमच्या जीवनात काहीच त्रास नाही, पण आम्ही त्याचं इतकं मोठं स्तोम करून घेतो. आणि म्हणून गुरु नापी विचारले ते अति दारुण दुःखाने सुद्धा विचलित होत नाही. दारुण दुःख काय असतं याची कल्पना न केलेली बरी. ज्या गोष्टीची कल्पना न केलेली बरी, ते भोगायची वेळ आली म्हणजे काय. दारुण दुःख कशाला. या दारुण दुःखामध्ये सुद्धा अविचल राहणारे संतच आहेत. आणि मला तसं राहता येऊ शकतं म्हणून भगवंतांनी हे सांगितलंय. नाही तर मग संतांनीच दारुण दुःखामध्ये अविचल राहावं, आपल्यासारख्याचं ते काम नाही, अशा अर्थाचे आवाज नाही येत. असे विविध प्रकारचे काय करता आहे अर्थ माणूस काढतो, आणि असा अर्थ काढला की मग गडबड होऊन जाते. बघा, असं माझ्या जीवनात होतं कामा नये. आणि म्हणून पुढचा श्लोक आहे तम विद्यात, आजचा श्लोक आहे तम विद्यात दुःख संयोगम वियोगम योग सौ. काय म्हणतात आहे, दुःख स्वरूप संसाराचा संयोग. संसार दुःखरूप आहे, संसार दुःखरूप आहे, हे 100% लक्षात ठेवाय. आम्ही कधीही ह्या गोष्टी विसरून जातो. खूपदा आपल्या मनासारख्या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या की संसारात खूप सुख आहे, खूप सुख आहे असं वाटतं. पण सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, ही चक्राकार गती संसाराची कधीही सुटत नाही. म्हणून तुम्ही देशात असा की विदेशात असा, संसारामध्ये दुःख आहे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. मग आता तो विषय भारतामधला असो की अमेरिकेतला असो, रशियामधला असो की फ्रान्स मधला असो, विषय विषय आहे. आणि तो 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहे. आणि विषयजनित सुखे कुठल्याही देशातला असला तरी तो विषय सारखाच आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या कॅटेगरीमध्ये तो मोडणारच ना. आणि या विषयात मोडणार सुख हे सुद्धा दुःखाचा संयोग करून दिल्याशिवाय सोडत नाही. दोन अनोळखी माणसं ईश्वरेच्छेने एकमेकांशी गाठभेट होते आणि त्यांचा विवाह होतो. बहुतेकांच्या जीवनात ज्यांचं मॅरेज सेटल आहे त्यांच्या जीवनात हे असंच आहे. एकमेकांना कधीही पाहिलं नव्हतं, कधीही जाणत नव्हते. योग आला, विवाह झाला. विवाहापूर्वी माहिती नाही कोण कुठे राहत होतं, कधी कल्पना पण नव्हती. जिथे संयोग आहे तिथे वियोग निश्चित आहे. दोन ओंडक्याची देथे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ.
जिथे संयोग आहे तिथे वियोग आहे, जिथे मिळणं आहे तिथे तुटणं आहे, जिथे सापडणं आहे तिथे हरवणं आहे, जिथे लाभ आहे तिथे हानी आहे. द्वंद्व याची जोडगोळी कायम असते, लक्षात ठेवा. दोघांचा विवाह झालाय, संयोग झालाय, एकाला आधी जावंच लागतं. कोण एक, एवढाच प्रश्न शिल्लक असतो. पण एक राहतो आणि एक जातो. ज्या वस्तूपासून सुख मिळालं तीच वस्तू आज दुःखाला कारणीभूत होते. स निश्चयेन योक्तव्यम तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम. म्हणून संयोग आणि वियोग ह्याच्या जो पलीकडे जातो तो योगी. संयोगात सुख प्राण्यांनाही मिळतं, मनुष्यालाही मिळतं. वियोगामध्ये दुःख प्राण्यांनाही मिळतं, मनुष्यालाही मिळतं. मिळवण किंवा ढेप लावली आहे खायला आणि ढेपेचं टोपलं काढून घेतलं, जनावराला दुःख होतं. ढेपेचं टोपलं मिळालं होतं, संयोग, काढून घेतलं, दुःख झालं, वियोग. मनुष्याच्या जीवनातही असं. अनुकूल गोष्टीचा संयोग होतो, प्रतिकूल गोष्टीचा सुद्धा संयोगच होतो. मखमलीचा गालीचा टाकला, चालायला छान वाटतंय. संयोगातून सुख निर्माण झालं. काटे किंवा काच पडले आहेत, चालताना पाय रक्तबंबाळ झाले, संयोगातून दुःख निर्माण झालं. दुःख निर्माण झालं की पुढे वियोगातून सुख निर्माण होतं. संयोगातून सुख निर्माण झालं तर वियोगातून दुःख निर्माण होतं. एक तर सुख निर्माण होतं पहिले, मग दुःख निर्माण होतं. पहिले जर दुःख निर्माण झालं असेल तर नंतर सुख निर्माण. साप निघाला घरामध्ये, दुःख निर्माण झालं. साप निघून गेला घरातून, सुख निर्माण झालं. आधी सुख आलं असेल तर नंतर दुःख येतं, आधी दुःख आलं असेल तर नंतर सुख येतं. पण सुख आणि दुःख ही द्वंद्वाची गोळी कधीही बाजूला होत नाही, लक्षात ठेवा. तम विद्या हे जाणलं पाहिजे. सा विद्या सा परांगती. विद्या कशाला म्हणतात? परागती जी प्राप्त करून देते, सर्वश्रेष्ठ गती जी प्राप्त करून देते, श्रुतींनी सांगितलंय तिला विद्या म्हणतात. यदेव विद्या करोती तदेव वीर्यवत्तरम भवती. सर्वश्रेष्ठ जीवनात जर काही प्राप्तव्य असेल तर ते विद्येचं प्राप्तव्य आहे. आणि विद्या ही आत्मस्वरूपाची निर्देशित करते आणि स्वतः त्यावेळेला लुप्त होतात. म्हणून विद्येने आत्मस्वरूप प्राप्त होण्याचं निमित्त आहे. आत्मस्वरूपासमोर विद्या नाहीशी होतात. यदेव विद्या करोती तदेव वीर्यवत्तरम भवती. सर्वश्रेष्ठ पराक्रम जर कोणता असेल तर आत्मस्वरूपाची प्राप्ती हा आहे. ती प्राप्ती होण्याची वेळ आल्यानंतर विद्येची सुद्धा गरज नाही. अविद्येला नष्ट करण्यासाठी विद्या आहे, लक्षात ठेवा. तम विद्या हा दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम. म्हणून योग शब्दाची व्याख्या दुःखाचा वियोग झाला, दुःख नाहीस झालं. भाषा थोडीशी कशी वापरली आहे त्यांनी, वेगळ्या प्रकारची भाषा वापरली, परंतु त्याचा अर्थ असा आहे, आडवळणाची भाषा आहे. दुःख संयोगाचा वियोग असा भाषा आहे, पण दुःखच नसणं एवढाच याचा अर्थ आहे. जीवनात जराही सुद्धा दुःख नसणं याला योग असं म्हणतात. शोकनाश शब्द आहे. चिदाभासाच्या 7 अवस्था ज्या आहेत त्या 7 अवस्थेमध्ये शोकनाश आणि आनंदाबाबती 6वी अवस्था शोकनाश आहे.
शोकनाश म्हणजे दुःखाचा कारणासह लवलेश सुद्धा शिल्लक नाही. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. मनाचा सुखदुःखाशी होणारा संयोग हा नेहमी तापदायक असतो. सुखदुःखाशी म्हटलंय बर का. घर घेतलाय किंवा फ्लॅट घेतलाय, केवढी आनंदाची गोष्ट आहे. अहो कसला आनंद. आता कर्जाचे हप्ते फेडणं सुरू. ते तर सगळ्यांनाच फेडावे लागतात. त्याच्यात काय एवढं वाटून घेता. अहो पण त्याच्याबरोबर फर्निचरही कराय. बर तेवढं काय चालतच असतं ना हो तेवढं फर्निचर. लोक म्हणतात वास्तू नाही केला मोठा. मोठा मोठा शब्दाची व्याख्या माहिती आहे का तुम्हाला? मोठा वास्तू शब्दाची व्याख्या माहिती आहे काय? थोडक्यात सांगतो व्याख्या, पण मार्मिक सांगतो. मला बोलवत नाही तोपर्यंत मोठा वास्तू नाही झाला. मला बोलवलं ना, हा मोठा झाला. बस मला असा भरघोस मान देऊन बोलवत यांनी मोठा वास्तू. हो फार लोकांना नव्हतं बोलवलं. चालतं ना हो, कोरोनाचा काळ आहे. इतकं काय मनावर घेता तुम्ही? पण मला नसतं बोलवलं तर हा मोठा वास्तू म्हणजे मला बोलवलं. जगाची रीत आहे. तुमच्या अनुकूल वागलं की जगाला मग सगळं अनुकूल दिसतं. त्याच्या का प्रतिकूल असेल मग झालं सगळं प्रतिकूलच आहे असं. म्हणून सुखाशी संयोग म्हणजे दुःखाशी संयोग आलाच, म्हणजे ताप आला. सुख दुःखाचा संयोग हा नेहमी तापदायक आहे. म्हणून आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप, तीन तापांना ठेवलेलंच आहे. कारण तुम्ही मृत्यू लोकात आला. जन्म हा एक ताप आहे आणि मरण हा अंतिम ताप आहे. प्रारंभ ज्याचा तापानी आहे, शेवट ज्याचा तापानी आहे, त्याचा मध्य सुखात असण्याची सुतराम शक्यता नाही. तरी सुद्धा अज्ञानवश किंवा अविद्येने आम्ही ते सुखकारक समजतो. आणि म्हणून तापत्रय ठेवलेली आहेत. कोणतं तरी तात्कालिक कारण असं होतं की जे मला ताप देण्यासाठी कारणीभूत ठरतं. विषय आणि इंद्रिय यांचं एकत्रीकरण त्याला सन्निकर्ष असं म्हणतात. हेच सुख दुःख रूप संसाराला कारण आहे. विषय आणि इंद्रिय यांचा जोपर्यंत सन्निकर्ष होत नाही तोपर्यंत सुख किंवा दुःख निर्माणच होत नाही. गाढ झोपलाय, मखमलीच्या गादीवर झोपलाय, सुख नाही होत, कारण तो गाढ झोपेत आहे. इंद्रिय आणि विषय यांचा सन्निकर्ष नाही झाला. गाढ मखमलीच्या खाती गादीवर झोपलाय आणि हाताजवळ साप बसलाय फणा काढून. दुःख नाही झालं, कारण इंद्रिय आणि विषय यांचा सन्निकर्ष नाही झाला. मखमलीच्या गादीनी सन्निकर्ष नाही झाला इंद्रियांशी विषयाचा, आणि साप आल्यानंतरही सन्निकर्ष नाही झाला. सन्निकर्ष झाला की सुख दुःखाचा प्रारंभ आहे आणि जागृतीमध्ये तो सन्निकर्ष होतो. म्हणून आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप, हे तीनही ताप साधकाला, प्रत्येक मनुष्याला ग्रासतात. आणि म्हणून योग कशाला म्हणतात? संज्ञितम शब्द वापरलाय. जाणून घ्या योग कशाला. संज्ञितम ज्ञा ज्ञानात, आणि तेही सौ शब्द आहे, सम शब्द आहे. संज्ञितम म्हणजे संस्कारयुक्त ज्ञान, शास्त्राच्या संस्काराने युक्त असलेलं जे ज्ञान त्याला संज्ञितम म्हणतात.
मग काय समजून घेतलं पाहिजे, काय संस्कार करून घेतला पाहिजे, काय समजून घेतलं पाहिजे, काय जाणलं पाहिजे, टप्प्याटप्प्याने समजून घेतलं पाहिजे. योगाभ्यासाच्या साधनेने मी योगरूपतेला कसा पोहोचतो आहे हे मी जाणून घेतलं पाहिजे, हे मला कळलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. पहिल्यांदा असं होतं की साधना करायला लागल्यानंतर सुखदुःखाचा आवेग आहे, तो सुखदुःखाचा आवेग हळूहळू कमी व्हायला लागला. आवेग शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल तुमच्या. अत्यंत गतिमान असतो तो कमी झाला. अनकंट्रोलेबल, त्याला आवेग असं म्हणतात. सुखदुःखाचा आवेग कमी झाला की राग आणि द्वेष यांचा प्रभाव कमी होतो. जर मला दुःख नाही झालंय एवढ्या प्रमाणात, तर मी तितक्या प्रमाणात संतापते नाही आणि समोरच्या माणसाची तेवढी निंदाही करत नाही. म्हणून राग आणि द्वेष यांचे प्रभाव हळूहळू कमी होतात आणि मनाची चलबिचल थांबते. त्याच्यामुळे मनाचं संतुलन कायम राहतं. संतुलन कायम राहिलं की वृत्ती अंतर्मुख होते, बाहेर फिरणं थांबवते आणि साधनेमध्ये एकाग्र होते. 6 अहम, नाम नामी रूप आहे. मी नामाच्या माध्यमातून नामीशी एकरूप होतो आहे, तो मी आहे. बुद्धिग्राह्य मतींद्रियम लक्षात ठेवा. आता एकदा सुख आणि दुःखाशी झालेला संयोग थांबला की वृत्ती अंतर्मुख होते आणि मग परतोनी पाठीमोरे ठाके. मग ती परिपक्व आणि ब्रह्मस्वरूप होते. आता ही ब्रह्मस्वरूप झालेली विशेष वृत्ती याला योग असं म्हणतात. ही मनाची अवस्था नसून स्वरूपाची स्थिती आहे, हे लक्षात ठेवा. याला योग 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 आपण नेहमी म्हणतो. अखंड सुखानुभूती म्हणजे योग, कायम सुखाचा अनुभव, त्याला योग असं म्हणतात. याचा अर्थ असा की माझा सुख कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नाही, आरोग्यावरही अवलंबून नाही, घरावरही अवलंबून नाही, दारावर म्हणजे नातलगांवरही अवलंबून नाही. दारा म्हणजे पत्नी, स्त्री. नातलगांवरही अवलंबून नाही, व्यवसायावर अवलंबून नाही, जगाच्या वागण्यावर, व्यक्तींवर, प्रसंगावर अवलंबून नाही. अशा तऱ्हेची स्थिर, आनंदी, कायम स्थिती, या मनोरचनेला योग असं म्हणतात. योग ही स्थिती आहे. योग ही स्थिती आहे आणि मग त्या ठिकाणी शब्द आहे अशेषतः. म्हणजे त्याचा लवलेश सुद्धा शिल्लक राहता कामा नये, एक सुद्धा संकल्प शिल्लक राहता कामा नये. कुठे आला अशेषतः शब्द? संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः, या ठिकाणी अशेषतः शब्द. जरा सुद्धा शिल्लक राहता कामा नये, त्याला शेष म्हणतात. 6तून 4 गेले, 2 राहिले, या राहिलेल्या 2ला शेष म्हणतात. 5 गुणीला 5 भागीला 4, 4 एक 4, खाली राहिला 1, हा एक शेष आहे. मग याच्यावर पुन्हा शून्य घ्यायचं आणि मग 4 दुनी 8, मग पुन्हा राहिला 2, पॉइंट देऊन पुढे चालायचं, म्हणजे तो पॉइंट शेष आहे.
त्याला शेष असं म्हणतात. दुःखाचा लवलेश असता उपयोगाचा नाही. कॅन्सरचं ऑपरेशन केलं जातं तेव्हा कॅन्सरचा एक टिश्यू सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत. जेवढे कॅन्सरचे टिश्यू असतात त्याच्या अवतीभोवतीचे चांगले टिश्यू सुद्धा कापून काढतात. त्यानंतर किमो देऊन असले नसलेले नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. रेडिओने बाकीचे जाळून टाकतात. अशेषतः जर तो अशेष झाला तर तो आजार पुन्हा येत नाही. अशेष नाही झाला तर पुन्हा बळावल्याशिवाय राहत नाही. मग आता कामसंकल्प माझा अशेषतः जरा सुद्धा शिल्लक राहता कामा नये. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः. आता संकल्प म्हणजे काय, प्रभवान म्हणजे काय, कामान म्हणजे काय, याचा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून बुद्धिग्राह्य हे सगळं जाणून घेतल्याशिवाय एकदम ब्रह्मरूप नाही होता येत. लक्षात ठेवा. काही जण म्हणतात आम्हाला की नाही या ज्ञानाबिनाची काही गरज नाही. बिनाची ज्ञानाबिनाची तुच्छ लेखतात. ज्ञानांचा द्वेष करणारे खूप असतात. पण ज्ञानांना तुम्ही जास्त शहाणं झाले म्हणणाऱ्यांची संख्या जास्त असते. कारण त्यांना हे माहीतच नसतं की आपण ज्ञानाचा द्वेष करतोय. आम्हाला नाही याची गरज बिरज. हो, गरज बिरज नाही. गरज ज्ञानाशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. तुम्हाला साधं पाणी जरी प्यायचं असेल ना तरी पाणी कशाला म्हणतात हे जाणावं लागतं. मला तहान लागली याचं ज्ञान व्हावं लागतं. त्यानंतर तुम्ही पाण्याकडे जा. ज्ञानाशिवाय जरा सुद्धा व्यवहार शक्य नाही. आणि ज्ञानरूपतेशिवाय परमार्थ शक्य नाही. परमार्थ ज्ञानावर चालत नाही. परमार्थ ज्ञानरूप आहे पण प्रपंच ज्ञानावर चालत. असो आपला विषय आहे संकल्प म्हणजे काय. समजा मला एखादी वस्तू दिसली, पुस्तक दिसलेलं जे पुस्तक आहे, अरे हे पुस्तक आहे असं वाटणं हा संकल्प नव्हे. ते पुस्तक मला मिळावं असं वाटणं याला संकल्प म्हणतात. म्हणून ज्ञानवृत्ती निर्माण होणे याला संकल्प नाही म्हणत. ही फक्त विषयाकार झालेली आहे. ज्ञान कोणी माणूस आलाय वाटत, हो आलाय, हा मनुष्य आहे. अमुक अमुक काकासाहेब आलेले आहेत. मग आता असं काकासाहेब आलेले आहे असं वाटणं ही विषयाकार वृत्ती आहे. पण न हो, कोणी नुसते काकासाहेब नव्हेत, ते तर माझे बाबाच आहे. प्रिय वृत्ती निर्माण झाली. आता ती जी विषयाकार वृत्ती आहे ती प्रिय वृत्ती निर्माण झाली आणि आता माझ्यासाठी बाबा आले. आता सान्निध्य निर्माण झालं. आता उपभोग घ्यावासा वाटतो. बाबांच्या जवळ जाऊन आनंदाने आपलं अंतःकरण मोकळं करावं असं वाटतं. मुलगी येते, बाबा दिसल्याबरोबर नमस्कार करते. बाबांनी जवळ घेतल्यानंतर आपले मान टेकवते आणि हायस वाटत. संरक्षक. आता बाबा आले ना, आता चिंता करायचं काही कारण. बाबांना काहीच माहित नाही काय झालंय, पण लगेच तिचं अंतःकरण निश्चिंत होऊन जातं. माझे बाबा आले. आई वडिलांप्रती, भावांप्रती, पतीप्रती, पत्नीप्रती आपल्या अंतःकरणामध्ये जो विश्वास आहे, असा विश्वास श्रीगुरूंच्या प्रती निर्माण व्हायला पाहिजे की ते माझे संरक्षक आहेत. माझ्यावर आलेला जो प्रसंग आहे तो येणं हे सुद्धा उचित असेल तर ते येऊ देतील.
आणि अनुचित असेल तर ते तो झेलण्याचं मला सामर्थ्य देतील. प्रसंग टाळतील नव्हे, प्रारब्ध बदलतील नव्हे. उचित आणि अनुचित प्रसंगामध्ये मला मदत करणारे माझे सद्गुरू आहेत. प्रसंग टाळण्यासाठी गुरूंची मदत मागणाऱ्यांची संख्या खूप असते. असे नाही करत कधी. ईश्वर सुद्धा असं करत नाही. सद्गुरू तर ईश्वराच्या सत्तेमध्ये कधीच ढवळाढवळ करत नाही. करू शकत नाही असं नाही. अन्यथा कर्तुम ही शक्ती आहे त्यांच्याजवळ. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम ही शक्ती आहे. पण अन्यथा कर्तुम शक्ती सगळ्या गोष्टीसाठी नसते वापरायची. वडील मिलिटरीमध्ये आहे, तडाखेबाज नेम आहे, कधीच चुकत नाही नेम. म्हणून घरामध्ये डास फिरतोय म्हणून बंदुकीने तो मारत नाही. तुझा नेम परफेक्ट आहे याचा अर्थ बंदुकीने तो डास नाही मारत. तसं आपली अन्यथा कर्तुम शक्ती वापरून प्रपंच रूपी सुखदुःखाचा डास श्रीगुरु मारत नाहीत, लक्षात ठेवा. परंतु त्या विषयापासून असंगत्वाने कसं राहायचं हे शिकवतात. आलेला प्रसंग तस्साच्या तस्सा त्याला झेलता येण्याचं सामर्थ्य देतात. त्याच्या पाठीशी उभं राहतात, पण प्रसंग चुकवत नाहीत. आम्हाला प्रसंग चुकवायला हवं असतं. श्री गुरु कधीच प्रसंग चुकत नाही, कारण प्रसंगच मिथ्या आहे, घटना मिथ्या आहे, घडामोड मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे. त्यामुळे जगातला प्रसंग मिथ्या आहे. आम्ही त्या प्रसंगाची तादात्म्य पावल्या गेल्या असल्यामुळे संकल्पामध्ये काम निर्माण झाला आणि मग तो प्रसंग आम्हाला हवा हवासा वाटतो किंवा नको नकोसा वाटतो. हवा हवासा वाटतो त्याला दृढ संकल्प असं म्हणतात. आणि दृढ संकल्प म्हणजे कामना. आपल्या अंतःकरणामध्ये खूप संकल्प येतात आणि येतात ते निघूनही जातात. येतात ते प्रसंग निघूनही जातात. मलाच वाटतं सकाळी उठून आपण अभ्यास करू. एक दिवस निघून जातो, 2 दिवस निघून जातात, 10 दिवस निघून जातात, अभ्यास करणंच होत. संकल्प आला आणि संकल्प निघून गेला. पण काही संकल्प असे असतात की जे काळाच्या संकल्पात ओघामध्ये विरून जातात. काही संकल्प माणूस हट्टाने पूर्ण करतो, त्याला कामना असं. एखादा पदार्थ खायचा आहे अशी इच्छा निर्माण झाली सकाळी. आता तो पदार्थ बनवण्यासाठी मी एडी छोटीचे दम लावतो, माझी संपूर्ण ताकद लावतो. पण तो पदार्थ तयार केल्याशिवाय राहत नाही. तयार होऊ शकत नसेल तर स्विगीनी ऑर्डर देतो, पण तो पदार्थ खाल्ल्याशिवाय सोडत नाही. याला दृढ संकल्प असं म्हणतात. या दृढ संकल्पाला कामना असं. कामना ही अंतःकरणात खोल रुजली असते आणि एकदा कामना खोल रुजली की तिला मनातून काढणं फार कठीण. कामना मनुष्याला बहिर्मुख करते आणि अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये रिझवते. म्हणजे त्या कर्मांचं आकर्षण निर्माण करते. एक दृष्ट फल, एक अदृश्य फल, एक लौकिक फल आणि एक अलौकिक असं फल, म्हणजे पारलौकिक असं फल. परंतु कोणतंही फल सुरुवातीला जरी सुख देत असलं तरी शेवटी दुःखच निर्माण करतं. विषयाच्या प्राप्तीमुळे सुख दुःख निर्माण होतात. प्राप्त विषय जाऊ नये म्हणून भीती सुद्धा निर्माण. म्हणून सगळे विषय अनर्थकारक आहेत. विषय अनर्थकारक आहे हे लक्षात आलं की माणूस आवश्यक तेवढ्या विषयांचा संचय करतो किंवा सोबत ठेवतो. अनावश्यक विषय माणूस जवळ ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. खूप जणांना खूपच ज्ञान असतं. चरितार्थासाठी आवश्यक माहिती जाणून घेतली पाहिजे हे बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त माहितीच्या नादामध्ये
जास्त माहितीच्या ज्ञानामध्ये ज्या वेळेला माणूस स्वतःला झोकून देतो तेव्हा त्याला विकृती असं म्हणतात. मी की नाही MA इन इंग्लिश आहे, मी MA इन संस्कृत आहे, तरी पण मी मेडिकलचे पुस्तकं वाचतो. माझं इंग्रजी चांगलं आहे ना, वाचतो मी. काही गरज नाही ना ते वाचणे. नाही, असलं पाहिजे. कोणताही डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शन दिलं की इंटरनेटवर शोधतो. त्याचे कंटेंट्स काय, त्याचे इफेक्ट्स काय, त्याचे साइड इफेक्ट्स काय. आता हे सगळं बघण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची असताना हा इंटरनेटवर ते सगळं शोधतो. तो डिसीज म्हणजे काय, कसा असतो, कसा डेव्हलप होतो, काय करावं. आता गरजेपेक्षा जास्त ज्ञान निर्माण झालं. त्यापासून दुःख निर्माण होतं, भय निर्माण होतं. तेच ज्ञान मला खायला होतं. आजकाल काय झालंय, टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली आहे. माझ्याकडे एक पेशंट आला होता. त्यांनी डोळ्याचं ऑपरेशन होताना पाहिलं. बाहेरच्या वेटिंग रूम मध्ये दाखवतात डोळ्याचं ऑपरेशन कसं चालू आहे आज, आणि पुढे त्याची रेकॉर्डेड डिस्क सुद्धा मिळते की नीट केलं की नाही. आता यांनी ते पाहिलं, आपल्या नातलगाचं ऑपरेशन पाहिलं आणि काही दिवसात याच्या डोळ्यात कॅटरॅक्ट झाला. आता ऑपरेशन 15च मिनिटाचं आहे, अगदी क्षुल्लक गोष्ट होती, करणं सोपं होतं, पण त्याला ते सगळं दृश्य दिसायला लागलं की आपल्या बाबत आता असं घडणार, असं असं टोचतील, या ठिकाणी इंजेक्शन डोळ्यामध्ये टोचणार आहे. अरे बापरे, त्याचं ब्लड प्रेशर वाढणं सुरू झालं. अनावश्यक ज्ञान घेतलंय. अनावश्यक ज्ञान हे सुद्धा विकृती आहे, लक्षात ठेवा. म्हणून भरपूर माहितीचा साठा गोळा करणं हे करोडपतीसाठी ठीक आहे, परमार्थासाठी ठीक नाही. एक जाणले असता सर्व जाणलं जातं, असं एक आत्मतत्व ज्याला जाणता येईल त्यालाच सगळं जमलं. आपला विषय सुरू आहे, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः. अशेष राहिलं पाहिजे कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती. आणि म्हणून पुष्कळदा असं होतं की कामनेचं बीज शिल्लक राहतं, संकल्प निघून जातो पण कामना नाही जात, आणि म्हणून मग म्हातारपणी त्या कामना तयार होऊन जातात. मला वडे खायचे आहे. आता तुझे 32च्या 32ही गेलेत ना सोबती, 32च्या 32ही सोबती गेलेत, मग तुला वड्याची काय आता इच्छा निर्माण होते, नाही ते की नाही. हा, एकदा कामना निर्माण झाली की ती माणसाला फरफटत नेल्याशिवाय सोडत नाही. ज्याप्रमाणे तेलाच्या भांड्यामध्ये जर तेल असेल आणि ते तेल आपण दुसरीकडे काढून टाकलं आणि भांड्यात आता जराही तेल राहिलं नाही, तरी तेलाचा ओशटपणा त्या भांड्याला असतोच, तेलाचा सुगंधही त्या भांड्याला असतो, ओशटपणाही असतो आणि सुगंध सुद्धा असतो. म्हणून कामना लवकर जात नाही, म्हणून वासनेसह कामना घालवावी लागते. म्हणून कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती. ते नुसतं भांड्यातलं तेल काढून होत नाही, त्या भांड्याला घासावं लागतं, त्यात गरम पाणी टाकावं लागतं, गरम पाण्यानंतर त्याला पुन्हा घासावं लागतं. सर्वान शेषतः, आता काहीही शेष राहता उपयोगाचं नाही. म्हणून साधनेमध्ये असलेले लेश मात्र कामना ही साधनामध्ये अडथळा निर्माण केल्याशिवाय सोडत. दुसऱ्या अध्यायामध्ये एक सुंदर श्लोक आहे,
2 श्लोक सांगतो. इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः. प्रयत्न करत असलेल्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा हरण करतो. आणि दुसरा श्लोक आहे, इंद्रियाणाम हि चलताम यन्मनोनु विधीयते तदस्य हरतीम प्रज्ञाम वायुर्नाव मीमाम. पाण्यामध्ये शीड उभारलेला आहे नावे आणि सोसाट्याचा वारा आलाय. तस एक कामना जर आतमध्ये शिल्लक असेल आणि त्याचा जर मनाशी म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्याशी सन्निकर्ष झाला तर ती कामना त्याला पुढल्या जन्मापर्यंत फरफटत नेल्याशिवाय सोडत नाही. म्हणून त्याचा विवेक भ्रष्ट करून टाकते, नाश करून टाकते. म्हणून नेहमी कामना निर्माण होतील अशा वस्तूंपासून दूर असावं. संकल्पातून कामना निर्माण होऊ नये याची काळजी घ्या. याला उपशमा असं म्हणतात, याला शांती असं म्हणतात. अंतःकरण बहिर्मुख होण्यापासून स्वतःला आवरावं. एकदा कामनेने पेट घेतला की ती भस्मसात करून ठेवल्याशिवाय राहत नाही. भस्मसात करू ते तथा. म्हणून साधकांनी जनसंपर्काचा त्याग करावा आणि एकांताचा स्वीकार करून साधना करा. असं जर झालं तर त्याची ज्ञाननिष्ठा घडी घट्ट होते. आतमध्ये घडी बसवून घेता येते, स्वतःला विकसित करून घेता येत. शास्त्र आतमध्ये कायम टिकवून ठेवावं लागतं आणि त्यातल्या बसवून दिलेल्या घड्या मला जाग्या ठेवावे लागतात. तेव्हा कुठे यश येतं. कठीण प्रसंग आलेला आहे, बसवून दिलेली घडी त्या वेळेला मला वापरता आली पाहिजे. उदाहरणार्थ अग्नेयास्त्र आलाय तर मला वरुणास्त्राने विरोध करता आला पाहिजे ना. अग्नेयास्त्राला जर तुम्ही वायव्यास्त्राने विरोध केला तर तो अग्नी आणखीन भडकणार. तसं अंतःकरणामध्ये संकल्प जो निर्माण झाला तो कामनेपर्यंत जाऊन पोचला की ती वायुर्नाव मीमांभसी. मग ती मला वादळामध्ये सापडलेल्या नावेसारखी तितर भितर करून टाकते, नामशेष करून टाकते, अस्ताव्यस्त करून टाकते. मग नाही माणूस टिकत. पैशाला पाहिलं तर बिघडत काही नाही, पण एवढा पैसा जर माझ्यापाशी आला तर असं होऊ शकतं काय. मग झालं, सुरू झाला, आता फसला. आधी पैशाची तू थैली पाहिलीस, काही बिघडलं नव्हतं. त्या थैलीमध्ये किती लाख रुपये आहेत याची तुला कल्पना नव्हती. या थैलीत पैसा आहे एवढं तुला माहिती किती आहे माहिती झालं आणि कामना सुरू झाली. संकल्पाचं कामनेमध्ये रूपांतर झालं आणि कामनेमध्ये रूपांतर झालं की योग विवेक नाहीसा होतो आणि योग शिल्लक राहत नाही. आणि म्हणून असं साधकांनी होऊन देऊ दे. मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. म्हणून सर्व इंद्रियांना सर्व बाजूनी मनासह वश करून घे. कसं वश कर? चांगल्या प्रकारे वश कर. अत्यंत चांगल्या प्रकारे वश कर तर तुझं काम यशस्वी होणार आहे, नाही तर होणार नाही. एक माऊलीची ओवी सांगतो, फार सुंदर आहे. तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा. हा योग सोपा आहे एकदाचा, पण कसा? जरी पुत्र शोकू संकल्पा दावी जेत. संकल्पाचा पुत्र आहे काम आणि त्या कामाला नष्ट केलं तर योग सोपा आहे. संकल्प पुत्र काम. काम कोणाचा मुलगा आहे? संकल्पाचा मुलगा आहे बघा काम. या कामाला जर नाहीस केलं तर मग सगळं बरोबर जमलं बघा. आणि हे जर मला जमवून घ्यायचं तर संकल्प पुत्र कामाचा नाश मला करता आला पाहिजे.
म्हणून शक्यतो अधिक लोकांतात जनसंपर्कात राहू नये. अरतीर जनसंसदी. बरं आहे आपण आपलं बरं ऑनलाईन वर अभ्यास करायचा, आपलं स्वतःच चिंतन करायचं. नाही तर मग तुम्ही माझ्या घरी या, मग मी तुमच्याकडे जेवायला येतो आणि तुम्ही मला जेवायला बोलवा. सुरू झालं. अरतीर जनसंसदी. अरतीर शब्द वापरलाय. साधकाने एकांतवास करावा, जनसंपर्काचा त्याग करावा. आणि असं जर केलं तर मग काय होतं, त्याची इंद्रिय आणि मन शांत होतं. याला उपशमा असं. अशी उपशमा झाली की त्यानंतर काय होतं, अप्रतिम श्लोक आहे जो सोमवारी सकाळी घेतोय. शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हा 25 नंबरचा श्लोक आपण सोमवारी घेणार आहोत. पण लक्षात ठेवा, या वेळेला शनिवार, रविवार आणि सोमवारी दुपारी दत्तात्रेयाची आरती 11 ते 12 या वेळामध्ये ऑनलाईन वर होते आहे. त्याची लिंक सुद्धा त्या दिवशी तुम्हाला मी देणार आहे. 5 मिनिटं आधी आपण जॉईन व्हा. सिद्ध साधक आणि साधना असा बोर्ड समोर येईल, तरी 5 मिनिटं असू द्या तो बोर्ड तसा. तो फ्लेक्स असू द्या. बरोबर 11 वाजता प्रवचन सुरू होईल आणि 12 वाजेपर्यंत ते संपेल. दत्तात्रेयाची आरती हा विषय आहे. सद्गुरु डॉक्टर काका यांनी मला हा विषय घ्यायला सांगितला आहे की दत्त संप्रदायात तू जातोय तर दत्तात्रेयाच्या आरतीने प्रारंभ कर. योग असा आहे की डॉक्टर काकांनी दत्तात्रेयाच्या आरतीवर प्रवचन केले आहेत. विशेष अभ्यास न करता तयार स्वयंपाक मलाही जेवता येणार आहे आणि आपल्यालाही जेवता येणार आहे. म्हणजे मी चोरीचा माल वाटणार आहे, आधीच सांगून ठेवतो. तुम्ही जर तो घेतला तर मला चोरीचा आहे असं म्हणण्याचा तुम्हालाही अधिकार उरत नाही. मी मात्र 100% डॉक्टर काकांचं जे दत्तात्रेयाच्या आरतीचं प्रवचन आहे ते प्रवचन आपल्या समोर मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कमी अभ्यासामध्ये दर्जेदार मुद्दे मला मांडता येणार आहे. कारण दत्त संप्रदाय हा अद्वैत संप्रदाय आहे आणि या अद्वैत संप्रदायामध्ये अद्वैताचीच उभारणी करायची आहे या निश्चयाने मी उतरलो आहे. अद्वैत मांडणी जोपर्यंत व्यवस्थित होईल तेव्हाच कल्याण होणार आहे. द्वैत मांडणीतून कल्याण होऊ शकत नाही हा निश्चय आहे आणि शास्त्राचाही सांगा. म्हणून याची पायाभरणी करायची आहे. ही पायाभरणी उत्तम वेदांताची दत्त संप्रदायामध्ये मी पहिल्यांदा करणार आहे. काका परिवारांच्या व्यतिरिक्त लोक आपल्या ऑनलाईनला जुडलेले आहेत. पण आता काय झालं, त्या व्यतिरिक्तचे अधिक लोक जुळायला लागले आहेत. त्याच्यामुळे वेदांत पायापासून घट्ट करत त्यांच्यामध्ये मला मांडता आला पाहिजे. माझा पक्का असेल तरच ते जमणार आहे. म्हणून मी अभ्यास करतो. त्यासाठी काकांचा अत्यंत मदत आहे आणि त्यांनी सांगितलं की तू दत्तात्रेयाची आरती घे, त्यानंतर मग ब्रह्मचिंतन घे. त्याप्रमाणे मी वाटचालीला लागलो आहे. त्यांचं आमंत्रण खूपच लवकर आलं आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता, दुपारी म्हणता येणार नाही, 12च्या आधी वेळ आहे. उद्या सकाळी 11 ते 12 ग्रुपवर लिंक येईल. सगळ्या ग्रुपवर लिंक येईल. सत्संग मंडळ धुळेवर सुद्धा लिंक मी टाकेन, काळजी करू नका. आणि 11 ते 12 रविवारी सुद्धा, उद्या शनिवार, रविवार आणि सोमवार सकाळी 11 ते दुपारी 11 ते 12 दत्तात्रेयाची आरती आणि सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे 7 ते 8 भगवत. आता आपण थांबूया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी.